श्री स्वामी समर्थ निशाराज वॉइस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आपण श्रीयंत्राचे महत्त्व ऐकणार आहोत। शाक्त पंथाच्या उपासनेत यंत्र उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे व तशी ती उपासना अधिक फलदायी ठरते असा अनुभव आहे। यंत्र उपासनेचा उपयोगही अनेकांना होतो। श्री याचा अर्थ धन असाही होतो व श्री या बीजाचा दुसरा अर्थ विद्या असाही आहे। त्यामुळे श्रीयंत्रामुळे विद्या व धन याचा उत्तम लाभ होतो। ज्यांना आर्थिक अडचणी बऱ्याच जाणवत आहेत, पैशाला पैसा लागत नाही, अशांनी श्रीयंत्राची जरूर पूजा करावी। तसेच मतिमंद व्यक्ती व अभ्यासात अडचणी येत असलेल्या व्यक्तींना श्रीयंत्राची जरूर उपासना करावी, त्यांना त्याचा उपयोग होईल। शुभवार व शुभतिथी पाहून याचकाने हे यंत्र घरी आणावे व ब्राह्मणाकडून त्याचवर श्रीसूक्ताचे आवर्तन करून घ्यावे। स्वतःच्या नावे म्हणजे जी व्यक्ती पूजा करणार आहे तिच्या नावाने ते यंत्र सिद्ध झाले की त्याच्या पूजेसाठी उत्तम उपयोग होतो। अशा सिद्ध यंत्राची रोज सकाळी पूजा करावी। यंत्राला गंध फूलही व्हावे, लक्ष्मी अष्टक म्हणावे, देवीची आरती करावी, त्या योगे अनेक कामे मार्गी लागतील। हे यंत्र तांब्याचे अगर चांदीचे असावे, ते उठावाचीच म्हणजेच कोरलेले अगर डायपंच केलेले नसावे। यंत्र देवारात ठेवावे, ते आडवेच ठेवावे, जमीन समांतर असावे, उभे ठेवू नका। यंत्र सतपात्री ब्राह्मणाकडून सिद्ध करून घ्यावे। बाजारात मिळणारी यंत्रे सिद्ध केलेली नसतात, कारण यंत्र हे तुमच्या नावाने सिद्ध करावे लागते। ते ब्राह्मणच यथाविधी करू शकते। देवघरात श्रीयंत्र ठेवून जो या यंत्राची पूजा करील त्या व्यक्तीस कशाची कमतरता भासणार नाही। प्रत्यक्ष लक्ष्मी प्रसन्न होऊन त्या साधकाची मनोकामना पूर्ण करेल। यामल ग्रंथात असे म्हटले आहे की 100 यज्ञाचे पुण्य यंत्रदर्शनाने होते। तर माझी ही माहिती आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय लक्ष्मी माता।